5 षटकांचं असेल. विसापूरकडून क्षेत्ररक्षण लावले गेलेलं आहे. तर सलामीचे फलंदाज मैदानात आहेत. मुदस्सर आणि उदय भैया या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. गोलंदाज विसापूर 12वा खेळाडू. विसापूर बॉलरने प्लीज. सनी या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. पुन्हा या ठिकाणी पहा, हा चेंडू एक जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू आहे. फलंदाजाला काही समजत नाही आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. नॉन स्ट्राईक गेटवरती एक महान व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्याचबरोबर महान अशा प्रकारचा फलंदाज म्हणून स्टिकर त्यांच्या पाठीवरती आहे. अनेक स्पर्धा खेळलेली आहेत. आता मात्र हा जरूर चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र सीमा पार. जबरदस्त दर्जेदार अशा प्रकारचा षटकारानंतर मात्र धावसंख्या आकार घेते ती 12. कमांडीची नोचा देखील इशारा देतोय. यानंतरचा सामना SMT मिरज वर्सेस मुबारक विजापूर. या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. हा जबरदस्त अशा प्रकारचा फटका आहे. ग्लोबल इन्स्टिट्यूटचे मालक उदय पवार सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. द्या. हा पहा, तशाच प्रकारचा षटकार निश्चितपणे जर सलग 3 अशा प्रकारचा उच्चार आहे. निश्चितच जर आपण पाहिलं, आपलं बारीक लक्ष असणं फार गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली येतोय. चेंडू मात्र जरूर अचूक पद्धतीने पकडला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, जो आक्रमक झाला होता. अशा प्रकारच्या फलंदाजाला इडकी आपण मैदानात जाताना पाहतोय. गोलंदाजी मात्र केली जाणार आहे ती. गोलंदाज अतिशय या ठिकाणी पहा, सुशांत मात्र या ठिकाणी पूर्णतः बीट होतो. दरम्यान षटक देखील या ठिकाणी संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. एक गडी बाद 25. सनी स्पोर्ट्स क्लब कडून या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. तर विसापूर स्पोर्ट्स क्लब हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय. पहिले षटक झाले
आणि या षटकात एकूण धावा खर्च केले त्या एका गड्याच्या बदल्यात 25. डीजे ऑपरेटर या ठिकाणी सज्ज असणार आहेत. पण विश्रांती घेताना पाहतोय. नवा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करता सज्ज होतोय. फलंदाज मात्र अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका या चेंडूवरती निश्चितपणे लिहिलाय. अप्रतिम दमदार अशा प्रकारचा हा चौकार. या दुसरी धाव घेतात आणि या 2 धावांशी संघ पोहोचतोय एकूण 32 या धावसंख्येवरती. पहा, छान चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, हलकासा फटका होता, एक तंत्रशुद्ध अशा प्रकारचा फटका. तंत्रशुद्ध फटक्यावरती दुहेरी धावेने संघ पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा फटका आहे. हा चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार. फाईन लेगच्या बाजूने आणि मिडविकेटच्या पट्ट्यातून हा चेंडू नगराध्यक्ष अय्याजभाई मुल्लाजी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक भैया यांच्याकरिता, म्हणजेच उदय भैया शिंदे सरकार यांच्याकरिता या चौकार्याकरिता एकूण 500 रुपयाचे पारितोषिक. पारितोषिकांची बरसात होते. ATM ऑन आहे आणि आजूबाजूच्या सगळे ATM वरती सगळेजण जाऊन आलेले आहेत. किसे पॅक आहेत. हळूहळू खिशातून रक्कम येऊ लागलेली आहे. हिरवी नोट तर आली, गुलाबी नोट कधी बाहेर येणार, म्हणजे 2000 रुपये हे पारितोषिक कधी येणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू करणार आहेत. जशी फलंदाजी गोलंदाजी या ठिकाणी फुलेल तसे किस्सा देखील या ठिकाणी खाली होणार आहे. मात्र हे सगळे दर्दी आहेत म्हणून या ठिकाणी गर्दी झालेली आहे. पुन्हा मी प्रेक्षकांना आव्हान करतोय, आपल्याकडे चेंडू आल्यानंतर तो चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने फेकायचा आहे. मात्र चेंडू राखण्याची जबाबदारी असणारी ती गोलंदाज अभिजितच्या खांद्यावरती. अभिजित मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पंच या ठिकाणी थांबतायत. सामना या ठिकाणी पहा, मैदानात एक अडथळा निर्माण होतो. त्या अडथळ्याला थांबवण्याकरिता सचिनजी सांगेकर थांबले होते. गोलंदाजाला देखील थांबवलं होतं. अभिजित ज्याचा रनअप अत्यंत जलद गतीने तो गोलंदाजी करतो, त्याच्या चेंडूवरती मात्र पहा तशाच प्रकारचा फटका आहे. त्या दिशेने तशाच प्रकारचा चेंडू मात्र फटकावलाय. चेंडू सीमा पार. जबरदस्त चौकार, दुसरा चौकार. या ठिकाणी संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सनी स्पोर्ट्स क्लब
या संघाची प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या होते 1 गडी बाद 40. अजूनही आपण उदय भैया शिंदे यांना मैदानात पाहतोय, ज्यांनी 2 चौकार ठोठावलेत. एक दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी करण्याचा या ठिकाणी मानस त्यांचा आपल्याला मैदानात दिसतोय. मात्र त्याला साथ देण्याचे काम करताना आपण पाहतोय तो म्हणजे फलंदाज सुशांत एडगे. त्याच्याकडे आता मात्र स्ट्राईक असणार आहे. गोलंदाजीची धुरा मात्र सोपवली जाते. ती गोलंदाज ऋषीच्या खांद्यावरती. ऋषी पाहूया ऋषी तुल्य गोलंदाजी करतो का, कारण हे निर्णायक महत्वपूर्ण तिसरं षटक असणार आहे. तिसऱ्या षटकातला मात्र मारा करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. तोच ऋषी राईट आर्म अशा प्रकारचा गोलंदाज, त्याला मात्र फलंदाजी करण्याची या ठिकाणी पहा उंच खुरा आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खराब पटका, या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. SMT मिरज विरुद्ध मुबारक विजापूर. दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे आणि आपल्या खेळाडूंची यादी देखील समालोचन कक्षाच्या दिशेने मुदत सर यांच्याकडे सुपूर्द करायची आहे. पंचांकडून इशारा येतोय आणि हा वाईडचा चेंडू आहे आणि वाईड धाब्यानंतर धावसंख्या होते ती एकूण 42. पुन्हा एकदा गोलंदाजीकरिता सज्ज होते गोलंदाज, ज्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. हा पुढचा चेंडू आहे, अलॉंग द कार्पेट खेळतोय. अलॉंग द कार्पेटवरती पहा लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक हीपर्यंत ही एकेरी धाव पूर्ण होते. एकेरी धावेने या ठिकाणी धावफलक हालता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो पवार म्हणजेच उदयजी पवार आणि उदय शिंदे स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला पवार, या दोघांना रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज ऋषी या चेंडूवरती मात्र पहा जरूर चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुर्बल आहे. मिडविकेट पट्ट्यात हा चेंडू येतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाते. पहा या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. हे उदय भैयांचं वैशिष्ट्य आहे आणि चांगल्या प्रकारची तंत्रसुद्धा अशा प्रकारची फलंदाजी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जातो आणि हा प्रयत्न त्यांचा यशस्वी देखील ठरतोय. त्यांच्या बॅटमधून चांगल्या प्रकारचे चौकार देखील आलेले आहेत आणि त्यानंतर ही फलंदाजीची धुरा सांभाळताना आपण पाहतोय तो फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बेट होतोय. प्राध्यापक पवार मैदानात आपण खेळताना पाहतोय. ही एकूण आजची एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धेतला हा दर्जेदार सामना पाहतोय. या सामन्यानंतर मिरज विरुद्ध विजापूर असा आपण सामना पाहणार आहोत. ही दोन्ही शहरं पाहिली तर ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची आहेत. ही ऐतिहासिक बाब देखील आपण आपल्या समोर साकारणार आहोत. मात्र या ठिकाणी जर आपण मैदानात पाहिलं तर हे षटक क्रमांक 3 संपते. धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना 44 अशी धावसंख्या होते. 4-4 जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली आहे या दोन्ही फलंदाजांनी यार.
गोलंदाजाचं नाव सांगायचंय प्लीज. गोलंदाज गोलंदाज निलेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पुन्हा या ठिकाणी पहा बॅटची कडा घेऊन चेंडू पार. अतिशय दर्जेदार धारदार अशा प्रकारच्या धारदार उदय भैया शिंदे यांची तारीफ करावी लागेल. पहा चौफेर अशा प्रकारचे फटके कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी धोका पत्करला जात नाही आहे. आता मात्र पहा एक तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव आहे आणि या अनुभवाचा एक पुरेपूर वापर केला जातोय. समोरच्या गोलंदाजाचा खरपूस काढला जातोय. अशा प्रकारची एक फलंदाजी पाहायला मिळते जी दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी आहे. वाखणण्यासारखी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी एकूण धाबा घेत आहेत त्या 55. अजूनही हे महत्त्वपूर्ण षटक चालू आहे. आता मात्र पहा उदय पवार देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करण्याचा इरादा स्पष्ट करतायत. मात्र या चेंडूवरती त्यांना एकेरी धाव मिळणार आहे. या एकेरी धावेनिशी मात्र धावसंख्या पोहोचते ती 56 या धावसंख्येवरती. पुन्हा ज्याने एक जबरदस्त चौफेर अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. चौकार ठोठावले. आता असं वाटत होतं की हा चेंडू सीमापार होणार की नाही. मात्र या चेंडूला चांगली दिशा दिली. चांगल्या प्रकारचं क्षेत्र निवडलं. चांगल्या प्रकारच्या क्षेत्रातून चेंडू सीमापार करणारा हा फलंदाज म्हणजेच उदय भैया या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र हा छान चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारची फेक होती आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होणार का ते पाहायचं आहे. पंचांचा इशारा पाहायचा आहे. बॉलर नेम प्लीज. नाणेफेकीच्या कक्षामध्ये हे दोन्ही कर्णधार येतील. या ठिकाणी ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. मात्र पहा धाव घ्यायची होती. नॉनस्ट्राईक गेटवरचा जो फलंदाज आहे तो फलंदाज एक अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करत होता. उदय पवार हा फलंदाज या ठिकाणी ही धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. सुरेख फटका. देखणा फटका. वन बाउंड चेंडू सीमा पार. जबरदस्त अशा प्रकारचा चौकार. जो फलंदाज खेळतोय तो म्हणजेच उदय शिंदे याने एकूण 5 चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. चांगल्या प्रकारचा फटका आहे. पहा त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षणाचा निश्चितपणे उदय भैया शिंदे यांना फायदा होतोय. त्यांनी खेळलेत एकूण 15 चेंडू आणि 30 धाबा जमा केल्यात. अतिशय जबरदस्त 5 चौकारांच्या मदतीने ह्या 30 धाबा कडून या ठिकाणी किस काढण्याचा प्रयत्न केला. समोरच्या संघाचा चेंडू मात्र टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती ऋषीच्या खात्यावरती. तोच ऋषी आता मात्र हा चेंडू टाकतोय. पंचांच्या बरोबर डायबल झुकून मारा करतोय. या चेंडूवरती मात्र पहा दर्जेदार देखणा अशा प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र हा चेंडू सीमा पार. वन बाउंड
अर्क विजापूर आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. SMT मात्र समोर एक छान पद्धतीने चेंडू टाकला जातोय. एक चांगल्या प्रकारची ही फलंदाजी पाहतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. एक नामवंत अशा प्रकारचा फलंदाज आहे ज्याच्या पाठीशी चांगला अनुभव आहे. अशा प्रकारचा उदय भैया शिंदे सरकार या ठिकाणी आपण फलंदाजी करताना पाहतोय, ज्याने अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी केली आहे. चौफेर अशा प्रकारचे फटके मारलेत. या चेंडूवरती मात्र जरूर हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. त्याचं प्रत्यंतर पहा. एकूण या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत आणि दरम्यान हे निर्णायक 5वं षटक देखील संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या होती ती 2 गोड्यांच्या मोबदल्यात 69 अशी धावसंख्या होते. यात महत्वाचा वाटा आहे तो म्हणजेच उदय भैया शिंदे यांचा, ज्यांनी केलेत 18 चेंडूमध्ये 36 धावा. निश्चितच 18 चेंडू 36 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आणि तीही सुरुवात डावाची करताना अतिशय दर्जेदार दमदार अशा प्रकारची सुद्धा सुरुवात आणि विजयासाठी गरज
मिरज. मुबारकचा संघ मुबारक विजापूर आपण आमच्या इथे यायचं आहे. त्याचबरोबर SMP तबक्कल मिरज हा देखील आमच्या बाजूने येईल. SMP आपण देखील समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. मुबारकचा संघ या ठिकाणी आमच्या बाजूला उपस्थित आहे. SMP तबक्कल मिरज. स्वयंसेवक या ठिकाणी आपल्या बाजूने येते. पॅव्हेलियनमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण ती जी जागा आहे ती फक्त या ठिकाणी खेळाडूंचं कक्ष आहे, त्यामध्ये खेळाडूंचेच या ठिकाणी आपल्याला चेहरे दिसले पाहिजेत. आपण आपल्या कक्षामध्ये जायचं आहे. प्रेक्षकांकरिता प्रेक्षकगृह आहे, त्या ग्रहाच्या दिशेने जायचं आहे. प्रेक्षक कक्षामध्ये जायचं आहे. मात्र जे खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या खेळाडूंकरिता रिकामे करून द्यायच्या आहेत. मुबारकचा संघ जाणार नाही आहे. मुबारक आपण इकडे थांबायचं आहे. त्याचबरोबर त्याचा प्रतिस्पर्धी देखील आमच्या बाजूने येतोय, म्हणजेच मिरजचा संघ देखील आमच्या बाजूने येणार आहे. SMP आपल्याला माझा आवाज आपल्यापर्यंत जातोय. आपण त्वरित समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. मात्र सामन्याला प्रारंभ होतोय. सलामीचा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय तो म्हणजेच ऋषी आणि अभि. या ठिकाणी निश्चितपणे या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा प्रहार केला जातोय. चौकाराकरिता हा चेंडू जातोय. दरम्यान चांगली सुरुवात होते. 70 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला जबरदस्त प्रहार केलाय ऋषीने. मात्र एक चांगली फलंदाजीची चुणूक दाखवली आणि ही चुणूक या चुणकीवर नंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. तो गोलंदाज अभिचा या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू कमबॅक करतोय आणि चांगल्या प्रकारे पहा हा चेंडू टाकला होता. फलंदाजाला काही समजत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकण्यात हा गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार ठोठावला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करत निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकण्यात हा गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरतोय. सनी स्पोर्ट्स क्लबकडून ही गोलंदाजी केली जाते आहे. एकूण 70 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे तो विसापूर स्पोर्ट्स क्लब विसापूरला. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. चेंडू मात्र सरळ या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकूण धावा मात्र 70 रचाव्या लागणार आहेत तो विसापूर या संघाला मात्र रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती सनी स्पोर्ट्स क्लब कवटे माकाळला. अतिशय सुरेख चेंडू, असुरेख फटका या चेंडूवरती लिहिला आहे. दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा हा षटकार. कमॉन डीजे. आता मात्र षटकार आला. षटकारानंतर एक चांगल्या प्रकारची धावगती धावबलकाप्रती येते. गोलंदाज अभिचा हा छान चेंडू आहे. पुन्हा एकदा पहा बॅटने या चेंडूला दिशा दिल्यानंतर मात्र पहा 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना हा चेंडू सीमापार होणार का ते पाहायचंय. मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव पूर्ण होते आणि एकूण 3री धाव देखील पूर्ण होते. जलद गतीने ही एकूण
पहा पंचांकडून शॉटचा देखील इशारा येतोय, म्हणजेच या चेंडूवरती फक्त 2च धावा मिळणार आहेत आणि या 2 धावांशी संघ पोहोचतोय एकूण 12 या धावसंख्येवरती. शॉटचा इशारा आला, त्यामुळे 1 धाव कमी होणार आहे. अभिला मात्र याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. फलंदाज अभि या ठिकाणी फलंदाजी करणार आहे, अभिचा सामना करणार आहे. अभि टू अभि अशा प्रकारची ही लढत पाहतोय. अभिचा हा छान चेंडू अभि मात्र या ठिकाणी मारतोय. हा चेंडू निश्चितपणे गॅप शोधतोय आणि गॅपमधून चेंडू सीमा पार. एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका मारला होता, जबरदस्त अशा प्रकारची खेळी केली होती आणि ही जबरदस्त खेळी आणि निश्चितपणे या ठिकाणी उपयुक्त ठरते. दरम्यान या ठिकाणी षटक संपते, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16 बिन बाद 16. पहा, एक जबरदस्त अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. चांगल्या प्रकारची ही लढत आहे. अभि आणि ऋषी अशा प्रकारची जोडी मैदानात असताना पहिलं षटक मात्र अवीचं संपलंय आणि एकूण धावसंख्या झाली ती 70 धावांचा पाठलाग करताना 16 अशी धावसंख्या होते. बिन बाद 16. यात पहा, अभिने चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याने 1 चौकार ठोठावलाय. खुशीने मात्र पहा, 1 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव आणि 1 एकेरी धाव अशा पद्धतीने तो खेळतोय. एकूण 13 या धावसंख्येवरती. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती स्ट्राईक रेटला फलंदाज ऋषी आणि त्याला मात्र रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज सनी स्पोर्ट्स क्लबचा गोलंदाजी करणार आहे दीपक. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी लेडी गॅच, फलंदाज बाद. ऋषीची या ठिकाणी खेळी संपुष्टात येते. पहिला गडी 13 या धावसंख्येवरती गारद. ऋषीने केल्या एक करताना मात्र हे दुसऱ्या षटकातला प्रारंभीचा आपण खेळ पाहतोय. दुसऱ्या षटकातला हा एक छान चेंडू होता, बॅटची कडा घेऊन गेला होता. यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही आहे आणि फलंदाज बाद होतोय. ऋषी त्याची जागा घेण्याकरिता नवा फलंदाज देवा हळूहळू मैदानात येतोय. मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दीपक मात्र एकूण चांगल्या प्रकारची ही गोलंदाजी करतोय. दीपक म्हणजे ज्योत असं समजलं जातं, दिवा असं समजलं जातं. हा मात्र एक दिवा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणार आहे का ते गोलंदाजी करणार आहे का ते पाहायचंय. आता मात्र या चेंडूवरती पहा, एक छान चेंडू होता. दीपक मात्र हा एक समोर फलंदाजीच्या रूपात असणारा दिवा विझवतो का, कारण त्याने एक दिवा विझवलाय, म्हणजेच ऋषीला त्याने बाद केलंय. त्यानंतर देवा आलेला आहे, देवाला तो या ठिकाणी बाद करतो का ते पाहायचंय. कारण ही जी षटकातली गोलंदाजी आहे ती अत्यंत दर्जेदार असावी लागणार आहे. इथेच जर चांगल्या प्रकारे रोख लावता आला तर मात्र चांगलं ठरणार आहे. मात्र या ठिकाणी जबरदस्त हा दीपक या ठिकाणी दिवा विझवतोय. देवाच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय 16 या धावसंख्येवरती.
चवलेलं असणार आहे. निलेश करता गोलंदाजी करणार आहे. निलेश हा मैदानात नवीन आहे आणि नवीन असल्यामुळे मात्र या ठिकाणी त्याला नव्या चेंडूचा सामना करावा लागतोय. अतिशय या ठिकाणी पाहायचं सुरेख अशा प्रकारचा चेंडू आहे. फलंदाज या ठिकाणी बॅटने छेडछाडी करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक हा चेंडू पकडतोय. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकण्यात दीपक यशस्वी ठरतोय. आतापर्यंत पहा दीपकने एकूण 4 चेंडू टाकले, 2 गडी बाद केले, तर एकही धाव खर्च केलेली नाही आहे. पुन्हा एकदा पहा निलेशला हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल सनी स्पोर्ट्स क्लबच्या या दीपककडून करताना आपण पाहतोय, कारण दीपक एक अचूक टप्प्याची नियंत्रित अशा प्रकारची तिखट मारा करणारी गोलंदाजी करतोय. पहा पुन्हा पंचाच्या बरोबर बाजूने मारा करणार आहे. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन महाकली कलेक्शन इटकडून हा मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. सुरेख अशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी दरम्यान या ठिकाणी हे षटक देखील संपतंय. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. या षटकाचं पृथक्करण पहा, 2 गडी बाद केलेत, एकही धाव या ठिकाणी खर्च केलेली नाहीये. मिडॉन षटक टाकले ह्या दीपकने, ही कमाल केली आहे. आणि दरम्यान धावसंख्या होती ती 1-2 गडी बाद 16. कमॉन डीसी. और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. शरद के हाथ में एक गेंद सौंपी गई है. जब खेलने की जिम्मेदारी रहेगी गेंद बल्लेबाज अभी के कंधों पर. अब यहाँ से बेहतरीन मुकाबला रहेगा आज का दिन, और आज के शाम के सामने और कुछ मैचेस देखने को मिलेंगे. लेकिन ये अगली गेंद फुल टॉस गेंद थी. इस गेंद को क्रॉस कर दिया है. वहाँ तो फिल्टर मौजूद है. आसान 1 रन पूरा करते हुए, और नो का भी इशारा आता हुआ, हाइट का यहाँ पर इशारा आता हुआ, और इसी इशारे के साथ 2 रन मिलेंगे, और 2 रन के साथ कुल मिलाकर रन संख्या 18 रन. अब यहाँ पर देखेंगे तो बार बार कोशिश करेंगे. ये गेंदबाज है शरद, गेंदबाजी करते हैं. वही गेंदबाज सनी स्पोर्ट की तरफ से गेंदबाजी करेंगे. ये देखिए कोशिश तो ज्यादा की थी, आगे आकर खेलने की कोशिश करते तो जरूर यहाँ पर ज्यादा रन मिल सकते थे. जगह पर खड़े खड़े यहाँ पर शॉट खेलने की कोशिश की थी. खराब शॉट सिलेक्शन था इस बल्लेबाज का. लेकिन अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज शरद. ये देखिए फुल टॉस गेंद थी. फुल टॉस गेंद पर यहाँ पर जरूर 1 ही रन मिलेगा, और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 19 रन. 19-20 वाला मैच है. बार बार यहाँ पर ये देखेंगे 70 रनों का पीछा करना है. मेरे साथ में रहेंगे मेरे साथी कमेंटेटर बहुत ही अच्छी गेंद है. अच्छी तरह से इस गेंद को पढ़ा था, पढ़कर इस गेंद को कैप अगली गेंद. अब ये देखिए एक तेरी एक मेरी, तो इसी तरह से ये कहानी चलती हुई मैदान पर.
शरद यहाँ पर कमबैक किया है। पहले गेंद पर जरूर छक्का लगा था और छक्का लगाने के बाद अब यहाँ पर कमबैक करते हुए एक बिंदी गेंद आई है। डॉट गेंद आने के बाद यहाँ पर स्कोर रुका हुआ है। कुल मिलाकर रन संख्या 26 रन। 26-11 याद है, 26 जुलाई भी याद है। तो इसी तरह से यह अगली गेंद, ये देखिए फुल टॉस गेंद है और वहां तो फील्डर मौजूद है। आसानी से इस गेंद को उठाते हुए मुदस्सिर ने इस गेंद को उठाया। तब तक के लिए ये एक रन पूरा होता हुआ और इसी के साथ देखेंगे तो 3 ओवर के बाद कुल मिलाकर 70 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान पर 2 विकेट के नुकसान पर 27 रन। मित्रांनो या ठिकाणी 27 धावा झाल्या आहेत। 70 धावांचा पाठलाग करताना आणि 2 गडी बाद झालेत। मित्रांनो एक गोड बातमी आहे आणि मैदानात असणाऱ्या एका चांगल्या खेळाडूकरिता आणि आपल्या आधारस्तंभाकरिता म्हणजेच उदय भैया शिंदे सरकार यांच्याकरिता 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। आणि उदयदादा आपलं लक्ष असलं पाहिजे, यूट्यूब चॅनलवरून आपली पत्नी या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेतात। त्यांच्याकडून आपल्याकरिता एक धुवाधार जबरदस्त 36 धावांची पारी केल्याबद्दल 1000 रुपयांचे पारितोषिक आहे। या ठिकाणी एक जबरदस्त अशा प्रकारचा सामना पाहतोय। सामन्यात मात्र पुढचं जाऊतं समालोचन माझे सहकारी करणार आहेत। थैंक यू सर। यहाँ पर पहली गेंद उठाया जरूर, फील्डर है नीचे लेकिन मिसफील्ड। ये मिसफील्ड यहाँ पर होती हुई और थोड़े 2 रन यहाँ पे मिलेंगे जरूर। इस 2 रन के साथ यहाँ पर स्कोर बढ़ता हुआ 29 रन्स। पहली गेंद पर मिले 2 रन। दीपक डालेंगे अगली गेंद और यहां पर लोज फुल टॉस खेला कवर की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद, देकर जाएगा 1 रन। यहां पर अच्छी फील्डिंग का मुजाहरा गुलाबदारा। स्ट्राइक पर है अभी। दीपक का अगला गेंद फिर केला कवर की दिशा में है, वहां पर है फील्डर मौजूद। 2 रन की मांग और पूरे भी होंगे इस तरह से। इस 2 रन के साथ 1 शॉट रन यहां पर मिलेगा। अंपायर का डिसीजन, वहां पर 1 शॉट रन यानी कि मिलेगा 1 ही रन। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ यहां पर 31 रन्स। ये गेंद ब्लॉक में जरूर थी लेकिन खेल दिया उसे और थोड़ी मिसफील्ड। इसका मतलब देकर जाएंगे 2 रन। इस 2 रन के साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ 33 रन्स। फिर शॉर्ट रन, यहां पर थोड़ी खलबली मिलेगी। फिर शॉर्ट रन 1 यानी कि स्कोर बढ़ता हुआ यहां पर 32 रन्स। अगला गेंद वहां पर पॉइंट की दिशा में खेला हुआ, काफी सोच समझ के खेला हुआ शॉट, देकर जाएगा 1 रन। दीपक अभी तक अच्छी बॉलिंग का मुजाहरा करते हुए यहां पर अपने टीम के लिए एक अनुभवी बॉलर। बड़ा हिट खेलने का प्रयास लेकिन वहां पर गैप ढूंढा और फील्डर पीछे बॉल के, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहां पर अभी। और इसी के साथ यहां पर 2 रन मिलेंगे। इस 2 रन के साथ ओवर की समाप्ति और 4 ओवर के बाद स्कोर यहां पर 35 रन्स। अब यहां पर 1 ओवर का खेल बाकी और जीतने के लिए चाहिए 35 रन्स। 1 ओवर
और जीतने के लिए 35, यानी कि 6 गेंदे और 6 गेंदे सीधा बाहर। बॉलिंग छोर का भार संभालने हैं यहां पर खुद उदय भैया शिंदे सरकार। ये भैया की पहली गेंद खेलेंगे अभी। पहली गेंद यहां पर डॉट होती हुई, अच्छी बॉलिंग का मुजाहरा यहां पर करते हुए भैया। जानते हैं यहां पर क्रिकेट है, उनका योगदान बहुत बड़ा इस मैदान के लिए। और ये थोड़ी लोअर फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट देकर जाएगा 1 रन। इस 1 रन के साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ 36 रन। अब 4 गेंदे बाकी, बड़ी हिट की दरकार यहां पर। बड़ा हिट करने का प्रयास, फिर चूके बैट्समैन गई कीपर के ग्लव्स में गेंद, और ये गेंद जाएगी डॉट के लिए। अच्छी बॉलिंग का मुजाहरा यहां पर। फिर बड़ा हिट करने का प्रयास, लेकिन वहां पर फील्डर मौजूद, देकर जाएगा 1 रन। इस 1 रन के साथ यहां पर 37 स्कोर होते हुए, और टीम अगला गेंद आगे आने का कोशिश, यहां पर बीट होते हुए बैट्समैन। ओवर का लास्ट बॉल बाकी यहां पर। विजापूरचा संघ लवकर इकडे यायचा आहे, कॉमेंट्री बॉक्स जवळ। विजापुर की टीम कॉमेंट्री बॉक्स में आ